सर्व भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मनधुतले. सर्व माता भगिनींना नम्र सूचना आहे, खाली बसून घ्या. जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे आवडे, मग होय सिंधूचे उडे मिळे तेव्हा आदिनाथांपासून समर्थ ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या गुरुपरंपरेला अनेक प्रेमपात करून वंदन करून असा हा परमपवित्र दिवस जे आपल्या गावामध्ये गेल्या 36 वर्षापासून चालत आलेला हा हरिनाम सप्ताह आणि या हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आज सोमेश्वराच्या मंदिरावरती कळसारोहणाचा हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी हरिभक्तही इथे अनेक इथे उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे षटस्थल ब्रह्मी सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. लक्षात घ्या, कारण असं चित्र खूप कमी ठिकाणी पाहायला सापडतं. पण दाद्याचं इतकं मोठं भाग्य आहे की तुम्हाला शिवाचार्य सारखे अनेक तपस्वी जे शिवभक्त आहेत त्यांचाही तुम्हाला लाभ होतो आणि हरिभक्तीपरायणच्या अशाही मंडळींचा तुम्हाला लाभ होत असतो. लक्षात घ्या. आणि आजच्या दिनी ही जी चक्री भजनाची सेवा आज तुमच्या गावामध्ये आज औसेकर महाजनच्या घराण्यात ही पहिल्यांदाच इथे संपन्न झालेली आहे आणि होत असताना इथे आजचा हा दिवस म्हणजे गुरुवारचा परमपवित्र असा हा दिवस. म्हणून ज्ञानोबारायांनी इथे जे वर्णन केलं केवळ 5 मिनिटामध्ये माझी सेवा पूर्ण करणार आहे, कारण हरिभक्तीपरायण एकनाथ महाराजांची उपस्थिती ते लाभलेली आहे आणि तुम्हाला सर्वांनाही कीर्तन श्रवण हे करायचं आहे. कीर्तन आपल्याला सोडायचं नाही आहे. म्हणून या 7 दिवसामध्ये आपल्याला किती जरी बैठक झाली, किती आपल्याला बसावंसं लागलं तरी त्याचा कोणत्याही प्रकारे कंटाळा न करता, कुठल्याही प्रकारे आळस न करता आपण हा सर्व कार्यक्रम असेल, श्रवण असेल, भजन असेल, सर्व काही आपण सोडायचं नाही. एक प्रकारे आपल्या प्रपंचातली खूप मोठी ही साधना आहे. लक्षात घ्या. म्हणून एखादा व्यक्ती या प्रपंचामध्ये तो का फसतो, का फसत जातो, तर त्याचं कारणच एक आहे, असत्याला तो सत्य मानतो. लक्षात घ्या. आणि जी सत्यता आहे त्या सत्यतेला कधीही तो शोधण्याचा प्रयत्न करत नाही, कधीही प्रयास करत नाही. पण सत्य काय आहे तर सत्य तू गा 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 विठ्ठल. सत्य तू गा विठ्ठला. म्हणून सत्य काय आहे आणि त्या सत्याचा शोध एकदा व्यक्तीला लागला, एकदा त्या व्यक्तीने सत्याचा शोध घेतला तर त्याचा फायदा काय होतो, लाभ काय होतो, तर त्याचा लाभ असा होतो तो जीव तात्काळ त्या ठिकाणी तो संतुष्ट आणि संतृप्त होतो. लक्षात घ्या. म्हणून जीवनामध्ये तो काही वस्तू तो प्राप्त करतो, काही तो अनेक अशा वस्तूंची ती प्राप्ती करून घेतो. पण मुळामध्ये पाहत असताना तो जीव संतुष्ट होत नाही, संतृप्त होत नाही. कारण जीवनाचं परिपूर्णता कशामध्ये आहे तर जीवनाची परिपूर्णता समाधानामध्ये आणि संतृप्ततेमध्ये आहे. लक्षात घ्या. म्हणून आज इथे भजन झालं किंवा लोकांना दाखवण्यासाठी किंवा लोकांच्या टाळ्यावरती टाळ्या पडण्यासाठी अजिबात नाही. अगोदर हे मनातनं तुम्ही काढून टाका. कारण हे भजन जे निर्माण झाले साधनेतून निर्माण झाले. लक्षात घ्या. साधनेतनं निर्माण झालेलं आहे आणि एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट आपल्याला साधनेतनं प्राप्त होते त्याची किंमत आपण शब्दामध्ये आपण व्यक्त करू शकत नाही, शब्दामध्ये आपण मोजू शकत नाही. लक्षात घ्या. म्हणून प्रपंचात राहून आपल्याला तो परमार्थ साधायचा आहे. त्याच्यासाठी योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया सर्व भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. अहो त्याचं वागणं कसं आहे, या पुरुषाचं वागणं कसं आहे, तो आपल्यासारखा तरी दिसतो पण आहे आपल्यासारखा, पण आपल्यापेक्षा तू कसा खूप निराळा आहे. आपल्यासारखा दिसतो, आपल्यासारखा तो भासतो, आपल्यासारखा तो खानपान करतो, सर्व गोष्टी करतो, पण आपल्यापेक्षा तो आतून कसा आहे तर आतून आपल्यापेक्षा तो खूप विराळा आहे. तो अत्यंत कसा आहे तर तो प्रसन्न आहे. आतून कसा आहे तो पूर्ण संतृप्त आहे. आतून तो कसा आहे पूर्ण समाधानी आहे.
आणि या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला अशा भजन पूजनची नामस्मरणाची आपल्याला गरज आहे लक्षात. आणि म्हणून तुम्ही गेल्या 36 वर्ष म्हणजे किती तप झाली, 3 तप, एक तप नाहीये, 3 तपांचं हे सायास आहे तुमचं. किती मोठा तुमचा त्याग आहे, किती मोठा तुमचा तो साया आहे. आणि त्या अनुषंगाने या लादगा या गावामध्ये पण आज या गावाला एक वारकरींची परंपरा प्राप्त झालेली आहे, वैष्णवांची परंपरा प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने आज या परंपरेचं चक्रीभजन तुम्ही ठेवलात आणि म्हणून आज आम्हाला आल्यानंतर खूप इथे समाधान झालं की आज या भजनाची सेवा कुठेतरी आम्हाला इथे करता आली. पण एक गंमत आता पहा कशी आहे. कळसारोड कोणाचा, सोमेश्वराचा, आणि सप्ताह कोणाचा, हरिनाम सप्ताह. किती चमत्कार आहे, किती हा योग आहे मला सांगा. सप्ताह इथे बोललाय, हरिनाम सप्ताह हा वैष्णवांचा सप्ताह, आणि कळस कोणाचा होतोय तर सोमेश्वर भगवंताचा तो इथे कळसारोहण होतोय. आणि त्याच्यासाठी षटस्त्र ब्रह्मी चन्नवीर शिवाचार्य हरकोट स्वामी मठांची आज पीठाधिपती येऊन तुम्हा सर्वांना इथे आशीर्वाद असे देणार आहेत. अनेक असे शिवाचार्य आहेत. म्हणून महाराज सांगतात, ओम नम शंभवाय च मयो भवाय च महेस्कराय च शिवाय च शिवतराय च. इतकं सुंदर वर्णन त्या महादेवाचं वेदामध्ये केलेलं आहे. म्हणून त्याची आपण उपासनाही करावी. वारकरी संप्रदायामध्ये हरी आणि हराला कधी भेद मानला नाही आणि मानणार सुद्धा नाही. म्हणून आपण सुद्धा अशाच तत्वाने आपण त्यांची सेवा करून कृतकृत्य व्हावं. म्हणून महाराज सांगतात, या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतली अनेक अशी सद्भक्त मंडळी इथे उपस्थित राहिली. आज त्यांनाही अनेक असे त्यांना शुभाशीर्वाद इथे प्रदान करून आज माझ्या वाणीला इथे मी विराम देतो. त्यांचे शब्द असे असतात, सडेतोड असतात, सडेतोड त्यांचे शब्द. ज्यावेळेस आम्ही त्यांच्या वडिलांची दादांची कीर्तनं समोर बसून आम्ही ऐकायचो, एक आगळा आणि वेगळा आनंद तो मिळायचा. म्हणजे वारकऱ्यांची कीर्तनं ही कशी मोकळी असतात, अवघड नसतात बरं का. तुम्ही करा घटापटा, येऊ नका वाटा अमुचिया. म्हणजे घटपट काय, कोणाला कोणाच्या कीर्तनात करायचंय, काय करायचंय करा, पण अशी जी कीर्तनं आहेत ती आपली हृदय मोकळी होतात, हृदयाची द्वार ही मोकळी होतात, आपल्या मनाची द्वार जिथे मोकळी होतात आणि आपल्याला चाली एकापेक्षा ज्या प्रकारची चाली आपल्याला श्रवण करायला मिळतात. आज त्यांची उपस्थिती आज या भजनाला लागली, त्याचा एक विशेष आनंद आम्हाला होत आहे. म्हणून महाराज सांगतात, परत तदनंतर 18 तारखेला मी कीर्तनाला खोदरपूरला येणार आहे, लक्षात घ्या बरं का. औषध येताना आत्ता उजवीकडे वळलो, आता पुढच्या वेळी डावीकडे वळायचं बरं का. फक्त ते खोदरपूरला पुढच्या सप्त्यामध्ये कीर्तनाची सेवा होणार आहे. मध्यभागी इंचो इकडे गोदावरी इकडे लादा. महाराज म्हणतात मध्यभागी इंचूर आहे, इंचूर पासून म्हणतात विनोदाने, ठीक आहे ते मध्येच आहे, पण त्या दोन्ही गावाच्या मध्ये ते असल्यामुळे आज तिथेही आपल्या गाडीचे अनेक असे शिष्य आहेत, भक्त आहेत, आज तेही इथे उपस्थित आले. म्हणून महाराज सांगतात, आज माझ्या वाणीला इथे विराम देऊन आजची माझी सेवा इथे पूर्ण करत आहे. म्हणून महाराज सांगतात, भक्तांची होळी अविद्या प्राण झाले सर्व धर्मांचे बापुडे निमाले. राम कृष्ण हरे राम.
बघू सुमने कमली प्रणाम करूया हो आत्मसुखाचे हित पाऊले हृदयी धरूया हो मानून घ्यावी सेवा आमची अल्पतरी सारी सद्गुरुराया प्रसन्न व्हावे भक्ताला तारी भक्तवत्सला तुझ्या कृपेची छाया दे राया त्रिभुवनी नाही तुझ विना मा कोणी रक्षाया बेल फुले ही हाती घेऊन मंजुळ तुळशीची जाई दुईची वाहू सुमने पुष्प गुलाबाची बहुविध सुमने चरणी वाहू सुवास दरवळला नित्य सुखाची द्यावी गोडी आजान भक्ताला शक्ती बुद्धी दे मन शांती दे तुझसी वंदाया कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धरसी काया कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धराया कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धरसी काया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवान नमस्ते मुकुंद विष्णु भगवान नमस्ते मुकुंद विष्णु भगवान भजमन गुंडो श्री सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ सद्गुरु मल्लनाथ सद्गुरु दासवीरनाथ सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय सब संतन की जय।